काम करतो आता डिलिव्हरीला जातो तसंच करतो डिलिव्हरीला जाते डायरेक्ट. तो रामा येत असेल त्याला बोलावं लागेल तो उमा येत असेल तो उमाला बोला कोणी येत असेल त्यांना म्हणलं दोघाली बी उमा तर नाहीच म्हणतो रामदास म्हणतो पायी. नमस्कार ऋतू. हा नमस्कार. हा बोल म्हण जर म्हण हा ऋतूचा नमस्कार झाला. नमस्कार 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 नमस्कार. आता सगळ्याचा नमस्कार झाला. आज सगळा बरं आहे. सगळे आमच्या घरी बसले पाण्या पावसाचे आणि तो कोणी शाळेत जातो कोण तरी जातं. हे दुसरे बी आले. हा नमस्कार नमस्कार. हे काय हे विषय आली एक जण राहिला आज एक जण ते पुढे काय सांगा आयुष. हा तर मला एक विचारत होतं हा त्या मामाची तब्येत झाली चांगली आता. नाही हो ऑपरेशन सांगितलं नाही. 2 ऑपरेशन सांगितलं होतं. मग करतो म्हणता आता मग आता त्यांची परिस्थिती नाही तशी पण मग आता बिचारायला हाय बी कोण नाही ना त्याला लेकरू नाही बाय नाही काही नाही कोणच करणार आहे दुसरं कोण करणार आहे. आता यायलाच पाहिजे आलं. हो आता आपल्या घराला तर आपली करून चालू ना त्याला कोणीच नाही ना मग काय करते. ती मामी येणार होती ना मामी आली नाही. आली काय मामीच काही बोलले नाही मी अजून मामी फोन लावायला तर नाही पण मामी दाखवायचं आहे. मामीच काही बोलले नाही. मामाच्या फोनात काय आवाज येत नाही बरोबर. मग आता संध्याकाळी नाही बोलतो मामीशी काय कसं काय कशाचं ऑपरेशन सांगा म्हणजे कोणतं हरणे आणि अजून काहीतरी खडे काहीतरी म्हणतात ते आहे काय त्याचं आता 2-3 दिवसात होणार आहे ऑपरेशन करून घेईन मग आता ऑपरेशन कधी झालं त्या मामाचं तर मग लाकी निश्चित तू जाशील की तो रामदास येणार आहे. ते लावायचा बघा त्या दोघं जण कोण हां मामाचं नाहीच करतो येत नाही मी यांना तो दरवर्षी येतो राधा ते आलं सांगायला मी त्याला बोलवून घे आता काय तरी जाऊन पण माझा आठवून त्या मामाचं ऑपरेशन झालं कधी मग आणि 2-3 दिवसात होणार आहे ना ऑपरेशन. आताच होणार आहे काय ते राहिले कधी समजा तर मग जावं लागेल. हा मग जायला पडलं नाही जाऊन त्याच्या घरी जावं लागेल. पाहून कसं काय म्हणतात आणि आता ते दोघं जण म्हणलं गेलं पण ते काय हवा नाही हवा नाही चालू मी काय जबरदस्ती केली नाही होता. मग कोण येणार आहे नेमकं आता जेव्हा ते घरी आले तेव्हा मग ते आले आपण त्या गोष्टी इंटरेस्ट घेते नाही म्हणल्यावर तर मग नाही लागली आहे की नाही. येते आले तर बरं नाही आले तर राहिलं जाईल मग दिवाळीच्या वरती कशाला बाप्पा आता अजून आई मला कोमाच्या डिलिव्हरीला ये म्हणतो डिलिव्हरीला जाणार आहे काय डिलिव्हरीसाठी अजून टाईम आहे ना मग टाईम पण महालक्ष्मी आले ना मग काय कसं आहे महालक्ष्मी आल्या आता का असेल तू मला सांग आता किती चक्र मारणार आहे तुला मग तेच तर आहे मग आता काय करावं समजा नाही मला एक निर्णय कर तू एकदा काय जाय आता या पोरी घरी आहे याच्याकडे पाहिणं पडतं ते मग आईले कोण नाही सोबत एकदा 2दा जाऊ डिलिव्हरीच्या वक्ती जातो मग मला तसं महालक्ष्मीच्या वक्ती जातो नाही मला असं आणखी ते मामाला पाहायला जाणं आलं म्हणजे किती दार जाणं आलं तू सांग ना आता काय करावं तू कर निर्णय काय करणार आहे धडकन तिने काम अर्जंटचं काय करतं महालक्ष्मीला काही असं वाटतं बांधू दे बेटा मला असं वाटतं महालक्ष्मीला काही जा नाही मग डायरेक्ट कोणाच्या घरी म्हणजे मग आईला तेवढा सहारा होऊन जाईल. हो मेन म्हणजे हे म्हणजे दाखवण्यात तिची मम्मी ते येईनच पण तरी बी पाहिजे ना तरी बी लहान आहे अजून तिची बहिणी घेणी येते तिच्या त्या बहिणीला बोलवून घेऊ ना मग तिने तर काही तसं काही सांगितलं मला कोमला बहिणीचं काही सांगितलं तिने मध्ये पण ती बहीण ताई तुम्हीच आहे काय करा मला विचार एक दिवस आहे भारी फक्त दुसरं काही नाही एकदा डिलिव्हरी झाली तर मग काही टेन्शन नाही काय हे की नाही हो आता बेटा एक कांदा आणू बेटा काय करा आपण समजा नाही सोनाल राखी सुद्धा आली बाबूला देऊ ना बटा जरा शिकव तिखट आहे तिखट खात नाही आता राखीला जा म्हणलं हा तुम्ही नाही म्हणता मग ते बी राखीला कधी आज मी गेले तर त्या तू आता लाखीली अशी मग ते निर्णय मला काही समजून नाही राहिलं मग राखी जात नाही मी आता ते आले तर बरे नाही राहू देते मग वापस ते राखीला नाही म्हणता मग नाही राखी काही जात नाही
राखीला जात नाही आणि हे जात नाही कुठे महालक्ष्मी डायरेक्ट डिलिव्हरी शकते जाईल मग आहे की नाही. आणि मामाचं पाहू मग आता काय करतं मामा ऑपरेशन झाल्यावरती काय पडले आहेत जातात तेव्हा असता पाहू मग. बिचारा ओमाच्या मागे काय नाही काही चालू ते काय करतात काय करून त्या गोष्टी का आजच्या आता जे आलं पुढे ते करणंच पडते. हं? त्याला काय जबरदस्ती केली आता कधी आता दोन माणसानं काही केलं असतं. बेटा डब्याचं कसं खोबरं आणलं कसं तयारी चालू आहे आमची आता आहे चालू. आता म्हणलं कधी म्हणजे आताही समजा आम्हाला पाहिजे तर राखीची होती मामा पाहिजे पण मेन म्हणजे कोमल सारखीची माहेरी आता चालली काय लाखीने रात्री म्हणजे ते धोंडूरामचा बड्डे आहे ना वाढदिवस करणं असेल मोठा पहिला वाढदिवस तिचा भाषाचा तिकडं जाईन रोहिणी इकडं जाईन ते शीट कुठे दसू राहिलं अरे काय काय पाहिजे तू पडशील ना मोठा खाली उतरणं पडशील ना. काय पाहिजे तुले खोबरं खोबरं असं काय आहे बुवा काय करा मी विचार पडला. राणी खाली उतर बेटा. अरे एक उतारलं दुसरं शीट ढसलं तरी पहा आता काय करा या पोरीचं या पोरी पडल्या तरी एवढ्या काय आगुन्या करता झाल्या आता? आता काय सांगा आता काय की बा चल करू का मी आता असं? तरीसा ठेल काय नेमकं या पोरीनं काय सांगू बा काय ते? हा काय सांग काय ते? काय हो राणी तरी आधी हो? असं काय आहे बा काय असं काय बा तुले घरीक म्हणते मला लाखीले जाणार घरीक म्हणते मला कोमलले डिलिव्हरीले मला जाणार उजाडले, घरीक म्हणते सुद्धा मी मामाले काय पायाले जाणार आखी म्हणते मला महालक्ष्मीला जाणार. तू एका महिन्यामध्ये जर तुझे 4 जर कार्यक्रम होऊन राहिले तर आता कोण सांगेन तुला आता अवं मामाचं ऑपरेशन कधी एक होणार आहे आणि दुसरं ऑपरेशन काही नाही. मामाची दोन्ही ऑपरेशन झाली कामात काम कोणी काम करीन मग कोमले पाय जाईल ना ते घेऊन जाईल असं आहे. आणि आता मेन तुम्ही मला सांगितलं ओम दादा तारीख सांगितली अशी की डिलिव्हरीची काय आहे तर पण मग काय व्हायले कोणी काय होतं कोणी 9 महिने घेतं कोणी 9 महिने सावली पडली की लगेच घेतं. आणि डिलिव्हरी टाइम आहे तर मग एक काम करतो सध्या आता हे पा हा. 4 की 5 तारखेला महालक्ष्मी बसता वाटतं आणि तिथे 10 तारखेपासून 9 महिने लागणार आहे. काय केलं आता कोणा काय केलं कुठला घात हे एवढं सैतान आहे धक्का सही करत नाही हे तुम्हाला दिसते असं पण आयुष्य का काय झालं बेटा कोण गेलं वाटी तोंडाला हात लावला तिकट हो तेरी तर त्या सायकल जरा होती पुढं सायकल म्हणतो द्या बेटा. राणी तू लहान आहे का बेटा त्या सायकलवर बसतो तर तिला आठी वाटी गेला का दादा चाल तर कोमलला या 10 तारखेपासून 8वा महिना लागतो आणि पुढच्या 10 तारखेपासून तिला 9वा महिना लागतो. मग कधी कसं होतं 9 महिने लागतं की डिलिव्हरी होती 9 महिने 15 दिवसांना डिलिव्हरी होती कधी काय होतं पुढे 9 महिने मी घेते बाई पण ती दुसरं नाही येतं मला असं वाटेल की डिलिव्हरी लवकरच होईल. कोणी सांगू शकत नाही काय अडचण नाही. मग तेच ना आता आपल्या इथं तर मग 2 जा डिलिव्हरी होईल ताज जाजो ना आता लाखेल कोणाला बोलावून घे जा त्या मामाचं ऑपरेशन होईल ताज जावा येईल मग करतो ना आता ऑपरेशन किती टाइम मला काय माहिती असं आता 2-3 दिवसात एक पहिले मग अजून व्हायला 8 दिवसात 10 दिवस लागतात ते कोणाला माहिती. मग अजून 2 करणं आहे ना हा 2 आहे ना समजतेस काय बोल राहिली काय चित्तंबा पाय बोल तुया ना काय हे चित्तंबा तुमचा लेकरावर ध्यान ठेवत नाही चालू जातं लेकराला घर आहे सगळेच लेकर सारखेच कोणच्या आपण बोलसाल कोणाला रागी आता एक काम कर तू हा. आता डिलिव्हरीला जातो मग तसंच करतो डिलिव्हरीला जाते डायरेक्ट. तो रामा येत असेल त्याला बोलावं लागेल जो उमा येत असेल तो उमाला बोला कोणी बी येत असेल त्यांना म्हणलं दोघाली बी गोमा तर नाहीच म्हणतो रामदास म्हणतो पायीन म्हणायची लांबची गोष्ट आहे जाऊ दे आणि त्याची बायको डायरेक्ट नाहीच म्हणे मी येत नाही म्हणून आता जे आले त्याला बोला त्याची बायको कोण नाही म्हणते ती म्हणते मी पहिली राखी मग भावाच्या घरी तरी कशाला आणून लाव ना म्हणलं बापा पहिली नवन तर ते नाही म्हणते तर आपल्या आजची गोष्ट आहे काय तो म्हणतो मला बहीणच्या घरी चालते मग येत असेल तर आज म्हणा तसंच म्हणलं त्याला मी म्हणलं एक काम कर मला तू पहिली तिच्या घरची राखी कर तुझ्या भाऊला लाखी बांधायला ती बहीण आहे म्हणा घरी
हा आठवून गेल्यावर बांधतो म्हणा लय दिवस चालते लागी की दहाच्या दहा खलास होते. तसं काही पाहिलं पडेल सांगणं पडेल तिला म्हणलं बा ती नाही म्हणते मग त्या दोघात कसं लढाई करा आपण आली ती या बापाने तर राहू द्या आपल्याकडे जास्त बळजबरी कोणावरती आहे की नाही तिची पहिली राखी आहे, जाऊ द्या आली ती ये नाही आली तर राहू दे मग जाऊ दे. दरवर्षी आता वमा येत जाता यावर्षी वमा येत नाही तर वमा दरवर्षी राखली येतो आणि दरवर्षी दिवाळी येतो हा नाही येते त्याच्या मागे विचारचं मग काम आहे